अपडेट मयुरी हगवणे कुटुंबी छळ प्रकरणामध्ये महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका आहे। तर मयुरी हगवणे प्रकरणात न्यायालयात चार्जशीट 60 दिवसात दाखल झाली नाही। चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा अशी मागणी रुपाली चाकणकरांनी केली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्र दिलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स? मोहिनी, वैष्णवी हगवणे आणि एकूणच हगवणे कुटुंबियांची मोठी सून अर्थात मयुरी जगताप हिने 6 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली होती। अर्थात राजेंद्र हगवणे आणि संपूर्ण हगवणे कुटुंबियांच्या विरोधात ही तक्रार होती। मयुरी जगताप हिचा देखील मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता, अशा पद्धतीची ही तक्रार होती। 6 नोव्हेंबरला ही तक्रार दिल्यानंतर त्यावेळी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि 7 नोव्हेंबर रोजी महिला आयोगाकडून पत्र देखील देण्यात आलं होतं की संबंधितांवरती कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचं हे पत्र महिला आयोगाकडून पौड पोलीस स्टेशनला देण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी ज्या पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित होतं ती कारवाई झालेली नाहीये। त्यासोबतच या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जे चार्जशीट न्यायालयात सादर होणं अपेक्षित होतं, मुदतीत सादर होणं अपेक्षित होतं, मुदतीत सादर न झाल्यामुळे संबंधित पोलिसांना जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि या संदर्भातच महिला आयोगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक अहवाल देण्यासाठी आदेश दिले होते। जो अहवाल 26 मे रोजी महिला आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालानंतर आता या अहवालामधून पौड पोलिसांवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे, कारण कारवाईमध्ये कुचराई केलेली आहे। त्यासोबतच चार्जशीट दाखल करण्यामध्ये उशीर केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महिला आयोगाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि या पत्रातून ज्या पोलिसांनी किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या संदर्भात दिरंगाई केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी आता महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मयुरी हगवणेला न्याय मिळणं अपेक्षित होतो किंवा एकूणच पोलिसांची भूमिका आता संशयास्पद असल्याचं सुद्धा यामधून नमूद होताना दिसतो, कारण पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी या संदर्भातला अहवाल आता महिला आयोगाला सादर केलेला आहे। काही दिवसांपूर्वीच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची भेट दिली होती आणि त्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देखील घेतली होती आणि दुसरीकडे याच मयुरी जगतापच्या संदर्भात महिला आयोगाला सुद्धा ज्या पद्धतीने एकूण महिला आयोगावरती टीका करण्यात आली होती, महिला आयोगाने ज्यावेळी या संदर्भात कारवाई करणं अपेक्षित होतं ती कारवाई केली नाही, अशा पद्धतीचं एकूणच विरोधकांकडून देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि त्यामुळेच महिला आयोगाकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून या संदर्भातला अहवाल मागितला गेला होता। तर अहवाल आता महिला आयोगाला देखील सादर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात या संपूर्ण अहवालातून एकूण जे काही स्पष्ट झालेलं आहे, अर्थात पुणे पौड पोलिसांवरती या संदर्भातला ठपका ठेवण्यात आलेला आहे। जो 60 दिवसांचा जी काही कालावधी असते 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करणं अपेक्षित असतं, मात्र 60 दिवस उलटल्यानंतर देखील हा चार्जशीट दाखल झालेला नाही आणि त्यामुळेच आता संबंधित पोलिसांवरती कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यामुळे आता पौड पोलिसांवरती पुणे पोलीस आयुक्तांकडून काय कारवाई होते, मुख्यमंत्र्यांकडून काय आदेश मिळतात हे बघणं देखील आता महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकूणच महिला आयोगाने आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे। सातत्याने जी काही महिला आयोगावरती टीका होत होती त्यामुळेच हा अहवाल आता समोर त्यांनी ठेवलेला आहे आणि या अहवालातून आता नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच महिला आयोगाने आता पुणे ग्रामीण पोलिसांवर हा ठपका ठेवलाय।